ईश्वरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल भाव. जिथं परमात्म चरण आहे तिथंच सुख आहे. आणि देवाच्या चरणाजवळचा विसावा समाधानाचाही लक्षात ठेवा. आपण जी धावपळ करतोय ना जीवनात ती विसाव्याकरता केली पाहिजे. पळापळीने माणसं सुखी होत नाही. कधीतरी पळून थांबणारी माणसं सुखी होतात. थांबण्याची मजा आहे ती पळापळीत नाही. पळापळी करणारे धावपळ करणारे जर सगळे सुखी असते तर धावपळीच्या यादीत सुखी क्रमांकाच्या यादीत धावपळ करणाऱ्याचं पहिलं नाव कुत्र्याचं घ्यावं लागलं. त्याची इतकी धावपळ नाही. पण आता थांबा बुवा हा सल्लाच कोणाला आवडत नाही की तुम्ही थांबा. तो म्हणतो मला थांबायला सांगतो. अरे माझी पळायची वेळ आहे. आता निवडणुकीच्या कालावधीत तुम्ही एखाद्याला म्हणा यंदाची निवडणूक तुम्ही थांबा पोरांचा जरा आग्रह. तो म्हणतो मी थांबू पळ. मग हजारो मत पराभूत होतो. का थांबला नाही. थांबण्याची गरज आहे काळात. अपेक्षित जागेवर माणसाने कधीतरी कुठंतरी केव्हा तरी कोणासाठी तरी थांबलं पाहिजे. थांबण्यात आनंद आहे. पळापळीत आनंद नाही. इथं प्रेताला थांबवण्याची पद्धत आहे आपल्या देशात. तुमच्या पाटोद्यातून घरून प्रेत निघाला की सरळ स्मशानभूमीत नेता का मध्ये विसावा देता. तो विसावा एवढ्याच करतोय माझ्या दृष्टीनं हा जीवनात कधी थांबला नाही. आता थांबवायला चालतो. थांब येड्या थांबण्यात मजा आहे. थांब थांबवत काही माणसं तिथं स्मशानभूमीत त्याचा विसावा. हे खूप पुण्यवान होते. अरे बापरे तुळशीचं पान आणा. गळ्यात तुळशी माळ नाही तुळशीचं पान आणा. अरे कोंबडीचे फका आणा. थोडे थोडे घाला त्यांच्या मुखामध्ये. त्यांनी जीवनभर त्याचाच आदर केला. ज्याला जे लागतो तो पुरवठा केला पाहिजे की नाही. तसं मी करून राहिलो. ज्याला जे लागतं ते थोडं 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 आपण दिलं पाहिजे. त्याला इलाज नसतो. पर्याय नाही त्याला. थांबत नाही. तुम्ही कोणाला थांबा म्हणा. हो ती एक चिमणी माकडाला म्हणते अरे माकडा गरबान गरबान थांब जरा प्रयत्न कर स्वतःसाठी जग. ऐकलं नाही. पावसाळा सुरू झाला. दो 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 पाऊस चालू. मुसळधार पाऊस. भिजलं ते माकड. कोकळलं थंडीने. थर 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 हालायला लागलं. चिमणी बिचारी तिचं पिलं पिलं घेऊन तिच्या घरट्यात तिनं मान बाहेर काढली. त्या माकडाकडे पाहिलं. ती म्हणे का रे मी किती दिवस सांगत होते तुला घरबान 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 पळापळी करू नको. तुझी बापा एक तारीख रिकामी नाही. या गावून त्या गावलं. तू ऐकलंच नाही तेव्हा माझं काही. घरबान घरबान घरबान. तिनं काय तो म्हणे मी तुला भाड्यानं मागून राहिलो का घर. नाही पण तरी मला वाईट. तो म्हणे तू 5 सेकंदाच्या आत तुझ्या घरात चालली जाईल. नाही तर मायापेक्षा खराब कोणी नाही. पण तरी ते म्हणे मला लईच काळजी वाटते. का छाप मध्ये तिचा खोपा कुठं पिलो कुठं. थांबायचं तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा. शिनवू नये शिनवू नये शिनवू नये. सांगू नये लोकांना. कोणाला थांबा असं सांगू नये. चांगला सल्ला कोणी ऐकत नाही. तुमचं पोरग एकदा येवल्याच्या बिअरमार मध्ये जाताना दिसलं पाटील मला. ध्यान द्या पोराकडं. ही बातमी जर कोणी 20 वर्ष अगोदर सांगायला आलं तर सांगायला येणाऱ्याची पाय धरायची माणसं. आमच्या परिवाराचा काय आदर आहे बुवा तुम्हाला की आमचं पोरग बार मध्ये बसलं तुम्हाला सहन झालं नाही. उपकार झाले बरं. वा 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 वा. खरे माझ्या पोराचे काका तुम्हीच आहे. सक्का भाऊ आहे तुम्ही माझा असा बाप म्हणायचा. आता तुम्ही एखाद्याला सांगा तुमचं पोरग बसलेलं दिसलं. तो म्हणेल तुला माझंच दिसलं का एवढ्या लोकांमध्ये. किती पोरं बसले तिथे. अरे उलट चांगल्या ठिकाणी बसलंय माझं पोरग. ते बाकीचे बघ. सांगा काय करता. कोणाला चांगला सल्ला देणं आता या काळाच्या विरोधात होतंय की काय. पण मी आपल्याला सल्ला देतो तरी मी नाही दिलेला तो नाथ महाराजांचा आहे. थांबण्यात मजा आहे. पण कुठं थांबा असावा. आपला थांबा प्रभू परमात्मा असावा. आणि तो ध्यानात एक तर गाण्यात असावा. डोळे बंद करून कधीतरी आपण ध्यान करावं. कशाला म्हणता ध्यान. डोळे बंद करा आणि सरळ पंढरपूर गाठा. तुका म्हणे चंद्रभागा स्वरूप तुझे पांडुरंगा. पंढरीनाथाच्या दर्शनाला जायचंय. चंद्रभागेचं स्नान घेतलं. अवघिया संता एक वेळा भेटी. पुंडलिका दृष्टी देखलिया. पुंडलिकरायाला नमस्कार केला. वरती चढलो. महाद्वार चौकाच्या दिशेनं जायला लागलो. महाद्वार चौकामध्ये भला मोठा मारुतीराय उजव्या हाताला. नंदी बाबा आहे.
नंदीबाबाचं मारुतीरायाचं दर्शन घेतलं. पुढं चालत गेलो. कवठेकरांचं विठोबा लाडांचं दुकान ओलांडलं. सद्गुरू सखाराम महाराजांचं दिव्य मंदिर ओलांडलं. पुढं गेलो. भगवान महादेवाई उजव्या हाताला नमस्कार केला. पुढं चोखोबाऱ्यांच्या समाधीजवळ नतमस्तक झालो. 2 पायऱ्यावरती चढून नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतलं. डावीकडे वळालो. मुखदर्शनाच्या बारीतून लागलो. 1 पायरी चढून वरती आलो. जळोजी मळोजी यांची समाधी आहे उजव्या हाताला. समाधीचं दर्शन घेतलं. 4 पावलं पुढे आलो. डाव्या हाताला बडा गणपती गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. 2 पायऱ्या खाली उतरलो. दत्तात्रयाचं मंदिर आहे, दर्शन घेतलं. गरुड भगवंताचं मंदिर आहे, त्या गरुडाचं दर्शन घेतलं. विना पहारा चालू असतो पांडुरंगाच्या दरबारात, दर्शन घेतलं. जळोजी मळोजी यांनी बांधलेल्या सभा मंडपाचं दर्शन घेतलं. पुढे सरळ चालत गेलो. 4 पायऱ्या ओलांडून मुख्य बारीच्या प्रवाहात आलो. उजव्या हाताला गरुड खांबाला मिठी मारली, आलिंगन दिलं. वरतीच गरुड खांबाच्या उजव्या हाताला दशावतार कोरलेले दशावताराचं दर्शन घेतलं. वळोसा घेऊन पुढे आलो. व्यास मुनींचं दर्शन घेतलं. वेद भगवंताचं दर्शन घेतलं. श्री तुकोबारांच्या चरण पादुकांचं दर्शन घेतलं. अमळनेरकरांचं कवठेकरांचं महाद्वार ओलांडून आत आलो. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला तिथं आलो. 2 हस्तक 1 मस्तक परमात्म्याच्या चरणावर टेकवलं आणि त्याला म्हटलं, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. आपण आहो कुठे? पाठवद्यात. पण आताच मगाचे जे 2 सेकंद 5 सेकंद 1 मिनिट जे काही चिंतन केलं तितका वेळ खरं सांगा आपण कुठं गेलो? पंढरपुरात. एवढं जरी घरी बसल्या बसल्या तुम्ही केलं तरी ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे त्यासी ती लोकी गती, त्यासी ती लोकी गती. आणि का तीर्था जाती, आणि का तीर्था ऐसी पंढरी म्हणजे ध्याती. घर बसल्या काय फळ आहे पंढरपुराच्या ध्यानाचं. पंढरी 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 एवढं म्हणा. ध्यान करून पंढरी पंढरी म्हणता पापाची पोहरी. नुसतं म्हणा पंढरीला जाईल पंढरीला जाईल पंढरीला जाईल. जाईल म्हणती तयास तया हे संसार ऐसा बोले तो महार.
पुन्हा जन्म जर घ्यावा लागला तुम्ही माझं नाव बदलून ठेवा. महाराज म्हटले काय ध्यानाची किंमत आहे. दत्त ध्यावा हे ध्यानातली पूजा संप्रदायाला मान्य आहे. आपण त्याचं ध्यान करावं. आपण जर ध्यान लावून केलं तर एक दिवस आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही. इतकी ध्यानात ताकद आहे, ध्यानात किंमत आहे. आपलं ध्यान त्याच्याकडेच नाही, त्याला सोडून इतर गोष्टीकडे. आपण ज्या विषयाचं कायम ध्यान करतो, जपस तदर्थ भावना, तशी माणसाची भावना होत राहते. मी एका घरी झोपायला गेलो, ते बाई म्हणे झोपा महाराज वरती, तुमची व्यवस्था आहे. मी गेलो वरती, नुसता उंबरठा ओलांडला, तिथे एक अगोदर माणूस झोपलेला होता. तो आतून बोलायचा, उतर उतर उतर. 2-4 पायऱ्या खाली उतरलो. तो म्हटला वरती चढ वरती चढ वरती चढ. पुन्हा घरात गेलो, उतर. मी तसाच खाली गेलो. म्हटलं ताई कोण झोपवलंय तुम्ही माझ्या शेजारी? ते बाई म्हणे महाराज निवांत झोपा, तो माझ्या नवरा आहे. अहो म्हटलं चढ उतर चालून काय झोपा? तुम्ही झोपा महाराज, ती कंडक्टर आहे, त्यांचं चालूच राहतं म्हणते. ते सगळा दिवसभराचा करचडा रात्री काढता महाराज, थांबत नाही ते मुकाट्यानं. काय माणसं कळूच देत नाही बा. सवय असतात लोकांच्या, विचित्र सवय असतात काही काही. एकानं तुम्ही झोपलेलो, तो असं झोपलेला आणि मी आडवा झोपलेलो पलीकडून. गर्दी होती तिथं, समाज मंदिर होतं. त्यानं लात मारली मला रात्री. मी उठूनच बसलो. म्हटलं बापा रे, म्हटलं का हो भाऊ लात मारली? तो म्हणे मी लात नाही, मी मोटरसायकलला किक मारली. म्हटलं बरं झालं तुम्ही ना चक्कर नाही आणला बापा, नाही हालत झाली असते बाबा. काय त्याला लोक चक्कर आणतात रात्री, फार कठीण झालं ते. तेव्हापासून मी कुठं थांबणंच बंद केलं बाबा. गो बाबा उगा त्या किकच्या चक्राच्या भानगडीत पाडायचं नाही. सवय असतात लोकांच्या वेगळ्या. आमच्या पिंपळगाव काढायला का डॉक्टरला सवय, कोणी आलं की शर्ट काढायला, कोणी येऊ द्या, शर्ट काढा झोपा, शर्ट काढा झोपा, शर्ट काढा झोपा. जसं लागतात तसेच आहे तुम्ही त्याला. कोणी आलं. एक दुपारच्या वेळेला माणूस गेला, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, शर्ट काढा पडा. तो म्हणे मला तुमच्याशी नंतर बोला. शर्ट काढा पडा. अहो मला खरंच बोलायचं डॉक्टर साहेब, नंतर बोला. स्ट्रिक्ट असतात काही माणसं. त्यानं शर्ट काढलं आणि झोपला. बोला काय होतं तुम्हाला? तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो महापुरीच्या लग्नाची. काय बोला, आता 23 तारखेला लग्न आहे, तुम्ही ये जा बुवा. अहो मग आधीच सांगायचं नाही. तो म्हणे कधी सांगू हे, त्याला काही टाइम लागेल ना. ऐकून घेत नाही माणसं कोणाचं. अहो सकाळी एखाद्या विषयाचं ध्यान करा, त्याचं स्वप्न पडतं. ध्यान करा. ज्याने आपल्यावर अनन्यसाधारण उपकार केले त्या गुरुचं एकदा तरी दिवसातून आपल्याला ध्यान झालं पाहिजे. ज्या देवतेचे आपण उपासक आहे त्या देवतेचं दिवसातून एकदा. ज्या निवृत्तीनाथांमुळे या नाशिक जिल्ह्याला वारकरी संप्रदायाच्या भूत अगाध सेवेची संधी मिळाली, एकदा तर निवृत्तीनाथांची समाधी नजरेला आली पाहिजे. एकदा. हे महाराष्ट्रात घडतं. येवलेकर, अजान वृक्षाची मुडी कंठासी लागली, हा स्वप्न दृष्टांत झाला. नाथ महाराज आळंदीला गेले, तीर्थ विभर उघडलं, मध्ये गेले. काय घडू शकतं आपल्या राज्यात? 350 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबाराय जसे समाधी घेताना बसलेले होते, जसेच्या तसेच नाथ महाराजांनी पाहिले, जसेच्या तसेच. हे विश्वात कुठंच नाही, फक्त या राज्यात आहे. तरी आपण ज्ञानोबारांचं ध्यान करत नाही. रेडा ज्ञानोबारांचं ध्यान करतो पण आपण नाही. निर्जीव भिंत ज्ञानोबारांचं ध्यान करते आपण नाही. अहो मेलेल्या कुत्र्यानं मुक्ताबाईचं ध्यान करता 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 एकच इच्छा केली होती, त्या हाडकानं, कुत्र्यानं नाही. पूर्ण कुत्र ठेवा बाजूला, कुत्र तर मेलेलंच होतं. मेलेल्या कुत्र्याची हाड सुद्धा गंगेला गेली होती, अस्ताव्यस्त झालेली होती ती हाड. पण एक हाड, ज्या हाडानं कायम मुक्ताबाईचं ध्यान केलं की मला एकदा तरी संताचा स्पर्श व्हा, एकदा. त्या आल्या आणि त्यांनी ते हाडूकच उचललं बा. अंगावरून फिरवता फिरवतावर लाखो प्रेत जिवंत केली.
यात नवल नाही, हाडकाचं कुत्र क्या 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 करत पळत सुटलं. हा ध्यानाचा परिणाम आहे. आपण कधी ध्यान करू त्याच? तुम्हाला जर देवाचा खरा सेवेनं परिपाक आयुष्यात करून घ्यायचा असेल, विसायापर्यंत पोहोचायचं असेल, तर ध्यावा आणि गावा या दोन्ही गोष्टी आपल्या जवळच्या बनवा. त्याचं ध्यानही करा आणि त्याचं गाणंही करा. कुठलाही आजार असू द्या, दोनच गोष्टी कामाला येतात. देही प्रगटे रोग व्याधी, तिने हाळली तापे बुद्धी, रोगे नपुरे दुःखावधी, तो आध्यात्मिक त्रिशुद्धी ताप भूती व पत्रवडी दिला ताडीला अथवा निस्तेजीला, तिने चित्ती दाहो केला तो आधी भौतिक बोलिला असे ताप. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, कुठलाही ताप असू द्या, आधी भौतिक असू द्या, आधी दैव असू द्या, आध्यात्मिक असू द्या, तुम्ही काहीच करू नका. एकच करा, दत्त द्यावा दत्त दत्त द्यावा दत्त गावा, दत्त आमुचा विसावा. त्याचं ध्यान करा, त्याचंच गाण गा. हम संसार के लिए तो बहुत गाते हैं. इथं किती म्हणा कोणा करता, स्वरात तालात, तिथे काही नाही. तुम्ही किती कष्ट करा प्रपंचात, कोणाला सुख आहे तिथे विचार आहे का? त्याला नावं ठेवणं बरं नाही प्रपंचाला, आपण सगळेच राहतो त्याच्यात, पण सर्वस्वी सुखच त्याच्या शोधायला लागलो. विसावास बरं आपल्याला मिळालं नाही, यांना मिळाला असेल, यांना मिळाला असेल, यांना कोणाला? आता धोंड्याच्या महिन्यात आमच्या गावच्या एका माणसानं सासऱ्याला फोन केला. तो म्हणे, सासरे बा, अरे काय दिवस आणले तुम्ही आमच्यावरी, लग्न झाल्यापासून तुमच्या पोरगीनं कधी एक घास सुखाचा खाऊ दिला असेल? एका दिवसातून 4-4 टाइम मारते. काही जीवन कसाच घेईन माणूस, काही जरा बघा बा. लग्न केलं तेव्हा असं वाटलं नव्हतं फळ इतकं कडून गेल बा. आता या कडू फळाचा आम्ही किती दिवस सांभाळ करायचा? सासरा म्हणे, मरेपर्यंत कर. तू फळ सांभाळून राहिला, त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो भल्या माणसा. अरे अजून विसावा मला सापडला नाही तर तुला काय सल्ला सांगू मित्रा रे. मोठं कठीण आहे ते प्रपंच. इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या. जो देखे सो दुनिया
झालं ते. अहो अगोदरचा इतिहास तपासा. इनके कारण शुकदेवने उदरी माया त्यागी. ती कोणाला सुख देते? नसलेलं तिनं दाखवलं आणि असलेलं हरवलं, तिला माया म्हणतात. आणि तिच्या आधारावर हे सगळं रहाडगाळ चालतंय. आणि आपण याला सुख मानतो. हे देईल व कधीतरी सुख, हे देईल व कधीतरी सुख. म्हणजे आपण किती बुद्धिवान आहे. नसलेली गोष्ट सुख तिला मानायला लागलो, खरीच मानायला लागलो. अहो खरी मानली म्हणूनच दुःख होतंय. खोटी मानली असती तर कधीच तिचं दुःखही नष्ट झालं असतं. आमचे गुरुजी जुना दृष्टांत खूप गोड सांगतात. तुमच्या भागात जत्रा भरत असतील. यात्रा भरता की जत्रा भरता? जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. यात्रा म्हणजे ज्ञानोबरींची यात्रा असते. यात्रेमध्ये कोण येतं? प्रतिवर्षी सनकाधिक यात्रेती उपासक. यात्रेमध्ये नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे येतात. यात्रेमध्ये गौतम ऋषी येतात आणि जत्रेमध्ये गौतमी येतात. असा फरक आहे दोघी यात्रेतला आणि जत्रेतला. आता तुम्हाला 100% यात्रा आणि जत्रा कळली. मला माहिती आहे ना. जत्रेमध्ये त्या जत्रेत खेळण्याची दुकानं असतात. अहो एका म्हाताऱ्याच्या नातवानं लईच हट्ट केला. आबा मले ज्ञान जत्रेली, मले ज्ञान जत्रेली. विदर्भातलं पोरग ते चाल म्हणेल का नांदा लावून राहिलं. त्याला नेलं जत्रेला. त्या पोरानं नकली वस्तू पाहिल्या. त्यात नकली साप होता. तू पोरग म्हणे मला तो साप घेऊन पाहिजे. अबे कामाची वस्तू घे ना बे एखादी. नाही नाही सापच पाहिजे. काय लेखा? अरे कामाची वस्तू नाही नाही सापच पाहिजे. आता पोरं ऐकत नाही. साप घेतला. हा आबाजी अगोदर घरी आला. काहून तो म्हणे आजीची गंमत करतो. आता बुडी होती झोपेल, 80 वर्षाची म्हातारी. यानं आणला आणि तो साप बुडीच्या छातीवर ठेवला. जखळ म्हातारी. 4 वाजले. सुनबाई निघाली चहा घेऊन. 2024 मधली सून सांगतोय मी. ती रिकाम्या मुखानं जात नाही मला. तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे पाहिलं? मी ना माझ्या घरात पाहिलं. कुठे पाहू मी? मी काय का बाबाच्या पंथाचा धरत आहे का? मला माझा स्वतंत्र पंथ आहे. ती गेली तिनं तो साप पाहिला. साप पाहताबरोबर ती म्हणे साप 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 साप. कब्बशी फुटली. साप साप म्हणताबरोबर गल्ली बोळ गोळा झाली. कोणी तलवारान भालान काठियान हातात येईल ते आणलं लोकांनी. काही काही भागात प्रत्येक गावात 2-4-5 माणसं पट्टीतले साप मारणारे असतात. त्यांनी त्या क्षेत्रात क्रांती केलेली असते. गावात जेवढे जेवढे निघाले तेवढे यांनीच खतम केलेले असतात. आणि गाव त्यांना चढून देतो. तुमच्यासारखा साप कोणीच मारत नाही. याला तो साप मारल्यावर त्या काडीवर घेऊन दाखवायला फारच आनंद. अरे बाप आपण मारला. तो आपण मारला. काय पंडितपणा केला. सोडला आता दिनं सोडून मेला तो साप. तो साप पाहिला. चांगली माणसं आली त्यानं तो त्या म्हातारीच्या छातीवर साप पाहिला. ती सुनबाई म्हणते भाऊजी भाऊजी. जवळ्या ना भाऊजी. असे लांब जाऊ नका. तुम्ही चांगले चांगले साप मारले भाऊजी. तेवढा मारा नाही. आमची म्हातारी मरण हो. मारा तेवढा साप. तो साप मारणार म्हणे बाई साप तर एका रट्ट्यात मरते तो. पण बुडी नाही वाचत. नाही हो म्हणे म्हातारी वाचली पाहिजे आणि सापही मेला पाहिजे. तो म्हणे प्रयत्न संपले की माणूस उडवाडूची उत्तर देतो. तो म्हणे जनावर खूप भारी. तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा. मांत्रिकांना त्याने ओम हिम क्लीम छा छू साऱ्या पोथ्या म्हटल्या त्याला येत होत्या तेवढ्या. साप कशाला उतरी ना. तो म्हणे हे जनावर खूपच ओरिजिनल आहे. प्रयत्न संपले की काऊ कीर्तन तुमचं जरा जडच गेलं बा. सिस्टीमच चांगली नव्हती. आपलं थांबलं की आपण त्याच्यावर ढकलो बिचाऱ्याला. मग तसंच होतं ते. काऊ तुमचे मृदंग माईकच सेट नव्हते माझे. समोरच्याच माईक सेट होता वाजवणारा. म्हणजे आपलं संपलं की आपण ढकलतो समोरच्या. पद्धत आहे जगाची रीत आहे. तो म्हणे जनावर खूप भारी आहे. तुम्ही एखादा बिनवाला बोलवा. बिनवाला आला. त्यानं हिना नगिना दूध का कर्ज
सगळेच गाणे म्हटले. म्हणू का एखादं? हा? जीव घ्या ना आमचा, हो म्हणा. सगळे गाणे सरले. साप कशाला उतरे ना? तो म्हणे जनावर खूप ओरिजिनल आहे, तुम्हाला यज्ञ करावं लागेल एखादा. एक बुडा आला काठी टेको टेको. त्या घराचा मालक. लोक म्हणत बाबा थांबा तुमचं. अरे माझं घर आहे काय थांबा? अरे म्हणे मोठा साप आहे तुमच्या घरात. साप म्हणता बरोबर म्हातारा म्हणे गड्या हा सगळा नातवाचाच खेळ आहे रे बापा. म्हातारा म्हणे तुम्ही सारखा बाजूला, मी मारतो साप. ते म्हणत चांगले चांगले हैराण झाले. तुम्ही काय साप मारता? अरे म्हणे मी मेलो तरी म्हातारी मरू देत नाही. तुम्ही सारखा बाजूला. तुम्ही काय पाहिला आमचं अजून? मी आताची पोरं. सारखा बाजूला. म्हातारा गेलो. म्हाताऱ्यानं तो साप उचलला. अरे हा खोटा येळे हो. असं आहे का? पा हो मग आम्ही तर ताजे. तुको बरे म्हटले असंच तुमचं झालंय. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. अरे हा खोटा म्हणा. याला खोटा म्हटला की सुख विसाव्यात तुम्हाला परभुरचरणाजवळ दिसेल. तुम्ही यालाच खरं मानायला लागले. हा कोणाला विसावा देत नाही. विसावा तो क्षण एक नाही. तुको बरे नाट्यामध्ये बोलतात इथं विसावा नाही. सोशिला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिस बहु कामे पुरविला सोस. आता उदास आपुल्यात आता इथं कोणाला सुख आहे? आम्ही पालक करिता या सेवा कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा. इथं सुख मिळालं नाही. सुखाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही. मग तुम्ही गेलात कुठे? सुखाचा निदान हो माझा सोपान. सुखाचा निदान हो माझा सोपान. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. विश्रांतीचे सुखाचा निदान तो माझा सोपान. अहो इकडे पाहिली आम्ही कोणाजवळ विश्रांती भेटली. पण बरं झालं. परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा ते निमज बोलता हात दिदला. बुडताना मला वाचवलं. तुम्हाला विसावं पाहिजे ना. तळमळत होतो आम्ही. कधी कृपा करशिनीने कधी कृपा करशिनीने. हाताला धरलं पंढरीनाथाजवळ आणलं आणि दाखवलं हा विसावा. तुम्ही सुद्धा म्हणा दत्तामुचा विसावा. संतांना जर देव विसावा वाटला तर आपलाही विसावा देव असला पाहिजे. आपल्याही जीवनाचा विसावा संत असले पाहिजे. ज्याचं जीवन संतांच्या विसाव्याच्या दिशेनं पडतंय तो सुखी आहे. ज्याचं जीवन देवाच्या विसाव्याच्या जागेवर पडतंय तो सुखी आहे. आपली धावच विसाव्यापर्यंत असावी. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. तिथं धावा. पळा 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 पळा. किती दिवस? जोपर्यंत विसावा मिळत नाही तोपर्यंत पळा. पण एकदा विसावा मिळाला की तिथं थांबा. तरी सहजे मन कुंडले. ज्ञानोबा रे बोलतात हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडे. किती थांबा की हातपाय मोडलेल्या माणसाला जशी तीर्थयात्रा शक्य होत नाही तितका वेळ थांबा. कुठंच जाऊ नका. बस म्हणा
दत्तामुचा विसावा, सगळी सुज्ञा ऐकणारे आणि अशा निमित्ताने या अभंग घेता तरी येतात. आता इतरत्र ठिकाणी आपण कायमच चिंतन ऐकतो. नाशिक जिल्हा हा परिसर काही माझ्याकडे तर नवीन नाही, पण कीर्तन ऐकण्याची पद्धत नाशिक जिल्ह्यामध्ये खूप छान आहे. लोक चिंतनीय विषय ऐकतात, लक्ष देऊन ऐकतात. माझे असे अनेक श्रोते कीर्तनात बसलेले आहेत की ज्यांना मी प्रत्येक कीर्तनाला समोर बघतो. मग ते धारणगाव असेल, पाटोदा असेल, वाकी असेल, येवला असेल, लासलगाव असेल, टाकडी असेल, ठाणगाव असेल आणि दावचवाडी असेल, ही सगळीच मंडळी जेवढे काही नावं सुटण्याची शक्यता आहे, ज्यांची घेतली त्यांनी जरा बघा भाऊ कीर्तन झाल्यावर म्हणजे भेटा मला असं मला म्हणायचं. पण तयारीचा काम नाशिक जिल्ह्यात खूप श्रोता तयारीचा. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काय करता असं वाटतं गड्या आता काय जन्म घेतात तू या पोटी की काय, काहीच कळत नाही. म्हणजे आपला चेष्टा चालली, आपली कौतुक चाललंय की चेष्टा चालली हे तर कळावं. विनोद ऐकायला सुद्धा डोकंच लागतं मला. काही माणसं त्याचा वापरच करत नाही, अजिबात नाही. एक कंडक्टर एका मुलीला म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे काव काका असं का म्हटलं तुम्ही एकदम. ते म्हटले, बाई तुझं गाव जाऊन 1 तास झाला, त्याच्यामुळेच मला असं वाटलं की हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. आता हे कळायला तुम्हीच लागाल ना हो. काही याचा वापरच माणसं कीर्तनात करत नाही. एकदम ऋषभ श्रोता, वृष श्रोता, आपण हंस श्रोता, मीन श्रोता, चातक श्रोता, श्रवणस्य विभेदेन फलभेदोंत्र संस्थिता, श्रीमद भागवत महापुराण बोलतो. श्रवणातला फरक आहे तशी इथली श्रोती तयार आहे, तयारीचे कान आहे. हे तयारीचे कान भगवंताबद्दलच ऐकू द्या. तुम्हाला एक सांगतो, आपल्या विठुरायासारखा देव तुम्हाला पाहायला मिळणार नाही. काय आपलं भाग्य महाराज, काय कोळा परमात्मा आहे आपला. चोखोबाऱ्यांना अडवलं नाही म्हणतात ती ब्राह्मण मंडळी मंदिरात येऊ द्यायला. मग आता राहू दे बाहेरच करतो भजन. अरे चल ना, नाही म्हणता ती. माता देवाची भेट. चोखोबारे म्हटलं मी वाळवंटातच असं ध्यान करतो त्याचं की त्याला मंदिर सोडून चोख्याच्या भेटीला वाळवंटात यावं लागेल. याला जीवनातली उपासना म्हणतात. आहो तिथं परमेश्वरानं कृपा करावी. चांगल्या लोकांमध्ये बसणं, चांगल्या लोकांसोबत फिरणं आज काळाची गरज आहे. मला राहिलेल्या अभंगाचा किती भाव सांगता येईल. मी काही भाव सांगण्याकरता तो अभंग ऐकले नाही, मी सेवेकरता घेतलेला आहे. एक चरण जरी कळालं तुम्हाला खूप झालं. त्या राहिलेल्या अभंगामध्ये दत्तात्रयाचं सर्वतोपरी महिम्याच्या अंगानं वर्णन केलेलं आहे. पहिलं चरण हे सूत्रबद्ध चरण कीर्तनाकरता उपयोगाचं माझ्या होतं, ते मी वापरलं चांगल्या पद्धतीने. चांगल्या लोकांची बैठक आपण लावून घ्या, चांगल्या लोकांजवळ बसून आपण चांगले विचार ऐकण्याची सवय लावून घ्या. जेवढी तरुण पोरं कीर्तनाला बसलेली, तुम्हाला माझी प्रामाणिक विनंती आहे, तुमचा हा धकाधकीचा काळ आहे आयुष्यातला, तुमचा विसावा परमात्मा बनवा. जगातली वादळ शांत करण्याकरता परमार्थ करायचा नसतो मित्रांनो. जगातली वादळ शांत करण्याची ताकद आपल्या मनगटात परमेश्वरानं दिलेली आहे. पण अंतःकरणात निर्माण झालेलं वादळ जगात कोणाला शांत करता येत नाही. ते अंतःकरणातच शांत करण्याकरता देव विसावा करावा लागतो. आणि परमार्थ हा अंतःकरणातल्या वादळा करता, जगातल्या नाही. जगातलं वादळ आपला बालबाका करू शकत नाही, पण अंतःकरणातलं वादळ आपलं जीवन संपवू शकते, लक्षात ठेवा. मग ते तरुणाचं असू दे नाही तर तरुण मुलीचं असू दे, एक पाऊल एक आपलं जीवन बर्बाद होऊ शकतं. एका पावलामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो आपण आपल्या आयुष्यात.